विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की त्या विद्यार्थ्यांना प्रोनाउन्सिएशन नीट करता येत नाही. जेव्हा जेव्हा ते इंग्लिशचे शब्द उच्चारायचा प्रयत्न करतात ना, त्यांच्या तोंडातून एकतर क्लिअर शब्द निघत नाही आणि निघाला तरी तो काय बोलतो हे त्यालाही कळत नाही. समोरच्याला कळलं तर मोठीच गोष्ट आहे. असं तुमच्यासोबत सुद्धा होत असेल. आणि ट्रस्ट मी, तुम्ही कितीही चांगलं इंग्लिश शिका, ओके, पण तुमचं प्रोनाउन्सिएशन क्लिअर नसेल तर काही फायदा नाहीये. त्याच्यामुळे प्रोनाउन्सिएशन क्लिअर करा. मग मला खूप विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात, खूप विद्यार्थी इनबॉक्समध्ये विचारतात की सर आम्ही प्रोनाउन्सिएशन कसं क्लिअर करू, काय अशी एक टिप सांगा. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने, युअर स्पोकन इंग्लिश ट्रेनर अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, ऑफलाईन तर आहेच, ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं तुम्हाला, फाड बोलायचं, द वे आय एम स्पीकिंग. आणि खूप विद्यार्थी माझे मला फोन करतात ना, तेव्हा ते लिटरली इंग्लिशमध्ये बोलतात जे माझे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत. सो इफ यू रिअली वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, जस्ट कॉल मी. आय एम जस्ट 1 कॉल अवे फ्रॉम यू and you can call me. I'll tell you all the information about it and you can just get admission in the batch. जी काही पुढची बॅच सुरू होणार त्यामध्ये ॲडमिशन घेऊन घ्या, कारण कसं आहे ना, आमच्या बॅच खूप लवकर फुल होतात. एनिवेज, प्रोनाउन्सिएशन कसं क्लिअर करायचं एक अशी ट्रिक सांगतोय, एक अशी क्विक टिप सांगतोय की जर समजा तुम्हाला ही समजली तर तुम्ही धन्य होऊन जासाल. समजलं ना? काहीच करायचं नाही आहे. सी, याच्यामध्ये 4 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे, किती वाजले? ठीक आहे, 4 गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिले आहे लिसन, LISTEN. लिसन म्हणजे काय? ऐकायचं. कोणत्याही नेटिव्ह स्पीकर किंवा जो व्यक्ती चांगला इंग्लिश बोलतो, ज्याचं तुम्हाला आवडतं, पिक्चर ओपन करा यार, क्लिप ओपन करा कोणतीही, ठीक आहे ना, ते ओपन करा. ओपन केल्यानंतर यू जस्ट हॅव टू लिसन टू इट. ऐका काय म्हणतोय ते. ठीक आहे, ऐकला, जास्त नाही, एक 2 शब्द किंवा एक सेंटेन्स ऐकलं तरी इनफ आहे. ऐकलं, ऐकल्यानंतर काय करायचंय तुम्हाला? करायचं रिपीट. काय करायचं? रिपीट करायचं. समोरचा जो काही माणूस जे काही बोलला, यू जस्ट हॅव टू लिसन इट फर्स्ट. चांगल्या प्रकारे ऐका तो काय म्हणतोय, आणि ऐकल्यानंतर तो जसा बोलला यू जस्ट हॅव टू रिपीट. तसं रिपीट तर करू शकता ना तुम्ही ऐकून. एवढं तर आपल्यामध्ये आहे ना की बाई समोरचा माणूस जे बोलतोय, आय जस्ट हॅव टू रिपीट इट. तुम्हाला ते रिपीट करायचं. रिपीट केल्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला करायची, ती म्हणजे रेकॉर्ड. तुम्ही जे काही बोलले ते रेकॉर्ड करा. मग ते तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, जशी रेकॉर्डिंग तुम्हाला पाहिजे तशी रेकॉर्डिंग करा. सगळ्यात पहिली स्टेप काय? यू जस्ट हॅव टू लिसन इट, देन यू जस्ट हॅव टू रिपीट इट, आणि जे काही रिपीट केलं यू जस्ट हॅव टू रेकॉर्ड इट. आणि रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला अजून लास्ट गोष्ट करायची आहे, कम्पेअर. आणि मग तुम्हाला कम्पेअर करायचंय, भाई तो माणूस जसा बोलला आणि मी जसा बोललो ते बरोबर आहे का? आहे का? मग असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, नसेल तर वापस रिपीट करा. अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो. काय करायचं? तुम्हाला गुगल ट्रान्सलेट माहित असेल ना, गुगल ट्रान्सलेट. ठीक आहे, काय करायचं? गुगल ट्रान्सलेट ओपन करा भाई. ठीक आहे, गुगल ट्रान्सलेट ओपन केल्यानंतर काय करायचं? त्या ठिकाणी जो शब्द, वेगवेगळे रॅन्डम जे कठीण शब्द आहेत ते शब्द त्या ठिकाणी टाईप करायचं. सो त्या ट्रान्सलेट मध्ये तुम्हाला टाईप करायचं, टाईप द वर्ड टाईप करायचं. त्यानंतर त्याचं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला ऐकायचं. मग ते नसतं का ते त्या ठिकाणी असा आवाज असतो बघा, ते आता कसं आहे ते, अरे सॉरी, ओके, असं असतं ना ते, याच्यावर क्लिक केलं की ते बोलायला लागते ती. ठीक आहे, ते ऐकायचं. ऐकला, ओके, देन लिसन, टाईप द वर्ड, देन लिसन, LISTE, लिसन द प्रोनाउन्सिएशन. तुम्हाला प्रोनाउन्सिएशन ती काय बोलली हे लिसन करायचंय, आणि मग लिसन केल्यानंतर तुम्हाला रिपीट करायचंय. समजलं? हे 4 स्टेप जर का तुम्ही फॉलो केले, कोणकोणते? सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिले लिसन, ऐकायचंय समोरचा जो काही बोलतोय, नेटिव्ह स्पीकर. त्यानंतर तुम्हाला ते रिपीट करायचंय. ठीक आहे, रिपीट केल्यानंतर ते रेकॉर्ड करा, जा की तुम्हाला समजलं पाहिजे मी काय बोललो. आणि रेकॉर्ड केल्यानंतर कम्पेअर करा सुरू करून की भाई मी बरोबर बोललो की नाही. दिस इज द बेस्ट वे. आणि ही ट्रिक तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही, पूर्ण जगामध्ये कोणी सांगणार नाही. अँड दिस इज द बेस्ट ट्रिक इफ यू रिअली वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन आणि इम्प्रूव्ह युअर प्रोनाउन्सिएशन. ओके, आय होप समजलं असेल. तुम्हाला काय वाटतं लेट मी नो इन द कमेंट. आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर काय करायचं तुम्हाला माहिती, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, लगेच बॅच जॉईन करून घ्या आणि जबरदस्त बोलायला शिकू शकता तुम्ही. फक्त 2 महिन्यामध्ये. काही वयाची अट नाहीये, फक्त रीडिंग तुम्हाला थोडंफार जमलं पाहिजे, बस एवढं काही. ठीक आहे, आणि ऑफलाईन क्लासेस करायचे असेल तर ऑफलाईन क्लासेस सुद्धा संभाजीनगरमध्ये आहेत आपले, बाकी कुठे नाही आहेत. ठीक आहे, थँक्यू सो मच. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.